नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो. त्याला हुताशनी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे, त्याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे असे काही उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो. हुताशनी पौर्णिमा 2026 मध्ये 2 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. तर होलिका दहन आपल्याला सोमवारी संध्याकाळी करायचं आहे आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात आपण सत्यनारायण देखील करायचं आहे. आता जाणून घ्या वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचण आहे, मानसिक कष्ट आहे, त्याचबरोबर सांसारिक अडचण आहे, यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सदृढ राहावे. कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. अतिशय प्रभावी उपाय. हे उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठले पण उपाय करत असता, तेवढा तुम्हाला फायदा होत असतो. ज्यांना मासिक धर्म आहे, विटाळ असेल, त्यांना हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. त्यातील पहिला उपाय तर पहा, जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती खूप पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होळीच्या दुष्ट शक्तींचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट शक्ती, दृष्ट बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. तर यासाठी लाल कपड्यात उडी राख बांधून त्यात 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे हळदी कुंकू टाकून तिजोरीत ठेवावे. त्यामुळे धनलाभ होतो, पैशांच्या अडचणी देखील दूर होतात आणि लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. नंबर 2 दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा. राखीची छोटी पुडी बनवून मुख्य दारावर किंवा दुकानाच्या एंट्रीवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष देखील घरात येत नाहीत. नंबर 3 म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. 7 आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड घ्यायचे आणि ते तुमच्या स्वतःवरून उतरवून टाकायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ज्यांचा डिवोर्स झाला आहे, दुसरं लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्याला गोलाकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज 7 वेळा स्वतःवरून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ओवाळायचं आहे. आणि स्वतःवरून उतरवून घेतल्यानंतर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचे आहे. होळीचे दर्शन घ्यायचं आहे, होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर घरी यायचं आहे. हा उपाय करताना घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाहीये किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरी देखील जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं. घरी आल्यानंतर हात पाय वगैरे दारातच धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घरात यायचं आणि घरातील देवाला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. पण हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील हा उपाय करायला सांगू शकता. त्यानंतर बघा पुढील उपाय तुम्हाला म्हणजे सर्वात पहिलं तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत. खाऊच्या पानाला आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची, ती तुपात भिजवायची आणि सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहेत. यामुळे आर्थिक संकट दूर होतात, पैशांची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असू द्या, तो व्यवस्थित चालू लागेल. नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. जी काही पैसा येतो त्या पैशामध्ये तुम्हाला बरकत बघायला मिळेल आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे. कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करता पण पैशाची तडजोड होत नाही. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील. नंबर 5 आता यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं की बघा माझ्या घराला नजर लागलेली आहे, उद्योगधंदा आहे,
दुकान आहे चांगलं चालत नाही, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा, केसरासहित जो नारळ असतो तो फोडताना तो नारळ घ्यायचा, केसरासहित कोणी ओटीत वगैरे दिलेला नसावा, पूजेच्या ठिकाणी देखील मिळालेला नसावा. या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार उघडा ठेवायचा आणि त्यानंतर खालून आपल्याला उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरून 7 वेळा दारावरून घरावरून फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही. पूर्ण तयारीनेच अगोदरच पाणी वगैरे बाहेर ठेवून पूर्ण फिरवायचं आणि त्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं. सार्वजनिक होळीमध्ये हा नारळ टाकून द्यायचा. तिथून डायरेक्ट घरी यायचं. जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर याने सुद्धा जी काही इडापिडा असते, तर आपल्या पाठी लागलेली, आपल्या घरावर आलेले संकट, अडचणी या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि दुकान सेम असेल तर दुकानाचं सेटर पूर्ण उघडलेलं, तिथून एंट्री आहे अशाच पद्धतीने फिरवायचं आहे. बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं. नियम सारखेच आहे. त्यानंतर पुढचा उपाय जो आहे आजारपणासाठी आहे. जसं की आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, त्या व्यक्तीला सतत औषध गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या, औषधं कशाचाच असर जर त्या व्यक्तीला दिसत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी देखील तुम्ही हा उपाय किंवा घरातील व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तीने केला तरी सुद्धा चालतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे. ब्लाउज पीसचा काळा कपडा असेल तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये 5 कवड्या घ्यायच्या, 5 गोमती चक्र टाकायची आणि त्या व्यक्तीची जी काही औषधं आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारची त्यातील एक एक प्रकारची औषध गोळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची. त्या कपड्यामध्ये आणि दोऱ्यानेच बांधून किंवा त्या कपड्यानेच गाठ बांधून घ्यायची आणि ही जी पोटली आहे, तर ती आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायचं आहे, उतरवून घ्यायचं आहे. तुम्ही स्वतः जर आजारी असाल, तर तुम्ही स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. तुम्ही स्वतःसाठी करत असाल, तर ही ओवाळून झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक, तिथे जायचं, होळीमध्ये टाकायची आणि मध्यभागी टाका. ती जळून खाक व्हावी ती पोटली. अशा पद्धतीने टाकायची आहे. तर असं म्हटलं जातं, की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचे जे आजारपण आहे ना, तर त्याच्यामध्ये फरक दिसू लागतो आणि हळू त्या व्यक्तीची औषधं जे आहेत, तर ते बंद होऊ लागतात आणि ती निरोगी व्यक्ती होऊ लागते. हा उपाय करत असताना मागे वळून बघायचं नाही किंवा घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर हात-पाय धुवायचे आणि मगच घरात यायचं. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे, समजा घरातील बरीचशीच मंडळी असतात, बरेच जण असतात, की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा. तर मग आपल्याला काय वाटतं, की माझं आरोग्य असंच उत्तम राहावं, मला कधीही कोणते त्रास होऊ नयेत, शुगर, बीपी वगैरे या गोष्टी कधीच होऊ नयेत. तर उत्तम आरोग्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. जे कडुलिंबाचं झाड असतं त्याची मोजून तुम्हाला 10 पानं घ्यायची, 5 लवंग घ्यायच्या आणि अंदाजे 5, 7, 11 तुम्हाला जेवढ्या लवंगा असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. त्या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, भीमसेनी कापराचा तुकडा असेल तर उत्तम. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापुराच्या 2 वड्या घ्यायच्या आणि ही सुद्धा स्वतःवरून तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक औषधं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आणि नियम सारखेच जाताना येताना मागे वळून बघायचे नाही. कुठेही जायचं नाही. डायरेक्ट घरी यायचं, हात-पाय धुवायचे, देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीची जे काही काम आहे किंवा अजून बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर पुढचा उपाय आहे आर्थिक प्रगती. आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मुठभर गहू, मुठभर ज्वारी जी आहे ती तुम्हाला होळीच्या दिवशी पेटत्या होळीत जो उपाय आहे तुमच्या घरीच जर होळी असेल प्रोजेक्ट केली तर त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू, मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता. आणि सार्वजनिक होळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धान्याची कमतरता जी आहे तर ती आपल्याला कधीही भासत नाही. यानंतर पुढचा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडीशी राख टाकावी. याने देखील नवग्रह दोषाचा प्रभाव हा खूप कमी प्रमाणामध्ये होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती, समिधा, गाईचं शेण, लाकडं जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात आणि ही राख त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात कारण ती अँटीबॅक्टेरियल असते. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात. म्हणजे शरीरातील
दूषित द्रव्ये शोषून घेते. काही ठिकाणी हे राख दात घासण्यासाठीही वापरतात. त्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांमधून रक्त निघत असेल तर ते देखील थांबतं. तर ही फक्त अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. एकंदरीत होलिका दहन केलं जातं तेव्हा त्या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात. असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, समिधा, गाईचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात, असं देखील सांगितलं जातं. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं, तर त्या खोबऱ्याचा तुकडा सुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो देखील खाल्ला जातो किंवा होळीला अर्पण केला जातो. तर खोबरं आणि त्याचबरोबर नारळ सुद्धा बरेच जण काय करतात, भलेही आपण घरावरून ओवाळला नसेल तरी देखील एक नारळ जो असतो तो होळीमध्ये टाकतात. याप्रमाणे कवड्या, गोमती चक्र, हळकुंड, खोबरे, नारळ, खाऊची पानं, वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी ज्या आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून आपण होळी टाकल्या, अग्नी टाकल्या, म्हणजे जो प्रभाव असतो तो नष्ट होतो, वाईट प्रभाव नष्ट होतो आणि त्या त्रासातून कुठेतरी आपल्याला उत्तम आराम मिळतो. म्हणूनच या वस्तू आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.